हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण दुधी भोपळ्यापासून हेल्दी असं जो नाश्ता बनवणार आहोत. आता दुधी भोपळा बाजारातून आणताना कधीही बारीक आणायचा, म्हणजे कवळा असतो. हे बघा, त्याच्यात बिया दिसत आहे का तुम्हाला? अजिबात दिसत नाही आहे. आता तो कवळा असल्यामुळे मी त्याची साल काढली नाही. असंच आपण त्याला किसून घेणार आहोत. अगोदर दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आणि अर्धा दुधी भोपळा घेतला, कारण मला थोडं स्नॅक्स बनवायचं होतं म्हणून, आणि किसून घेतला. आता याच्यात आपण त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण पिळून काढून घेणार आहे. हा आपण एकदम कवळा असा घेतला होता, त्यामुळे याच्यात जास्त पाणी काही सुटलं नाही आणि छान असा किसलाही गेला. आता याच्यात आपण 1 वाटी बेसन पीठ घालू, त्याच्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, छोटी वाटी होती, आणि 2 चमचे रवा घालू. रवा याच्यासाठी की जे स्नॅक्स बनवणार आहे ते क्रिस्पी होण्यासाठी. आता याच्यात आपण 1 चमचा लाल चटणी घालूया. लाल चटणी तुम्ही तुमच्यानुसार घालू शकतात. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि जिरं असं घालूया. 1 चमचा जिरा घालूया. ते आता स्नॅक्स चटपटीत होण्यासाठी आपण चाट मसाला 1 चमचा घालूया. चाट मसाला घातला की आता आपण ह्याच्यात ओवा घालूया. ओवा हा थोडा हाताने क्रश करून घालायचा, म्हणजे त्याची चव एकदम छान आणि सुगंधही छान येतो. आता हे सर्व आपण मिक्स करूया. त्याच्या अगोदर मी बारीक कोथिंबीर चिरून टाकली. आता हे आपण आणि चवीनुसार मीठ घालूया. मीठ हे मी सेंधा नमक घातला आणि हाताच्या साहाय्याने आपण मिक्स करूया. आता दुधी भोपळा म्हटलं म्हणजे याला पाण्याची गरजच नसते. ऑलरेडी त्याच्यातच पाणी एवढं असतं की त्याला आपण एक्स्ट्राचं पाणी टाकण्याची गरजच नव्हती. आणि हाताने असं मिक्स करून घेतलं. हाताने मिक्स करून आता बघा, तुम्हाला दिसतंय ओलावा येत आहे. याच्यात पाण्याची गरजच लागली नाही. आपण हाताच्याच साहाय्याने याला पूर्ण हे करून मिक्स करून बघा, पाणी सुटत गेलं आणि पीठ छान मळून झालं. आता याच्यात छोटे छोट्या आपण गोळे करू आणि प्रेस करू, म्हणजे छोटे छोटे कटलेट्ससारखे आपण तयार करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने एकदम झटकेपट रेसिपी आहे. घरात कोणी आलं पाहुणे किंवा मुलांना छोटी मोठी भूक लागली, हेल्दी नाश्ता म्हणून आपण हा करू शकतो आणि लवकर होतो. कमी वेळात पटकन होणारा असा हा. आता याच्यावर मी थोडीशी पांढरी तीळ लावून घेतली आणि तव्यात तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं का मीडियम आचवर आपण याला चांगलं सोनेरी होईस्तोवर, म्हणजे क्रिस्पी होईस्तोवर तळून घेऊ. हे तळताना आपण एक काळजी घ्यायची की मंद आचेवरच तळायचं, जेणेकरून बाहेरूनही छान तळलं जायला पाहिजे आणि आतूनही छान तळलं जायला पाहिजे. आता तळताना आपण मीडियम आचेवरच छान असे क्रिस्पी होईस्तोवर तळून घेऊ. हे चवीला एवढे टेस्टी लागत होते की असं वाटतं की प्रत्येक वेळी आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे बनवायलाच हवे. आणि झटकेपट होतं, जास्त वेळ वाया न जाता झालेली ही स्नॅक्स आहेत. हे बघा, छान असे क्रिस्पी आणि खरपूस असे तळले गेले की आपण आता यांना काढून घेणार आहोत. हे बघा, आणि हे असे मंद आचेवर तळायचे, जेणेकरून त्याच्या आतमधलंही छान असं तळलं जायला पाहिजे. आता हे तळले गेले. आता आपण यांना काढून घेऊया. आता आपण पुढची बॅच पण तसेच तळून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण यांना छान परत तळून घेऊया. ही पण बॅच आपण तसेच करायचे, एकदम मंद आचेवर आणि छान असं क्रिस्पी होईस्तोवर आपण हे तळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण दोघंही बॅच एकदम छान असं सोनेरी रंग येऊस्तोवर तळून घेणार आहोत, जेणेकरून यांचा छान असा आतूनही क्रिस्पीपणा यायला हवा. ही झाली आपले झटकीपट दुधी भोपळ्यापासून नाश्ता, चटपटीत असा आणि क्रिस्पी. चला तर मग, तुम्हा सर्वांना आजची रेसिपी कशी वाटली? ही बघा, गरमागरम असे हे आपले दुधी भोपळ्यापासून नाश्ता झाला. एकदम सुंदर अशी. तुम्हाला आवाजाने तर समजलंच असेल की किती क्रंची झाले होते, आणि आतमध्येही बघा छान असे फ्राय झालेले आहे. आणि याला आपण टोमॅटो सॉस सोबत किंवा हिरवी चटणी, शेंगदाण्याची चटणी सोबतही खाऊ शकतो. आजची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली? रेसिपी आवडल्यास झटपट किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. धन्यवाद. या सर्वांनी नाश्ता करायला. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरत नका जाऊ हां.
तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणून सर्वांनी आठवणीने लाईक करत जा आणि शेअरही करा. धन्यवाद.